विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंट्रोडक्शन म्हणजे काय ते पाहूया. इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना किंवा प्रास्ताविक. तर आपलं पहिलं सेंटेन्स काय दिले पहा. बुक कीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तर बुक कीपिंग हे बिझनेसच्या जेवढ्या ट्रान्झॅक्शन्स आहेत, व्यवसायाचे जे व्यवहार होतात, त्या सर्व व्यवहारांची नोंद करणे याच्याशी बुक कीपिंगचा संबंध आहे, याच्याशी बुक कीपिंग रिलेटेड आहे. आले सर्वांच्या लक्षात. तर बिझनेस एंटरप्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. तर बिझनेस एंटरप्राइज म्हणजेच व्यवसाय आणि व्यवसायातील उद्योजकता किंवा व्यावसायिक ज्या संस्था आहेत आणि इतर ज्या संस्था आर्थिक व्यवहार मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात वित्त किंवा वित्तीय स्वरूपामध्ये करत असतात किंवा पैसा मनी किंवा मनीच्या स्वरूपामध्ये या व्यवहार करत असतात. नेक्स्ट सेंटेन्स पहा. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन्स ॲज टू व्हेदर द ॲक्टिव्हिटीज आर फिजिबल. प्रॉफिटेबल अँड आर टू बी कंटिन्यू ऑर नॉट. म्हणजेच काय की जे व्यवसायामध्ये व्यवहार केले जातात, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे व्यवहार सर्व नोंदविले जात असतात किंवा त्याची रेकॉर्डिंग केली जात असते आणि ते पुढील निर्णय घेण्यासाठी व्यवसायासाठी फायदेशीर आहेत की नाहीत यावरनं त्याचा आपण निष्कर्ष काढू शकतो. मग किंवा व्यवसाय आपण पुढे कंटिन्यू करायचा की नाही हे सुद्धा त्यावरनं काय होते समजते. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस म्हणजे व्यवसायाबद्दल माहिती अँड अदर ऑर्गनायझेशन इतर संस्थांबद्दल माहिती इज रिक्वायर्ड नॉट ओनली बाय द प्रोप्रायटर्स म्हणजे फक्त मालकांनाच त्या व्यवसायाची आणि व्यवसाय संस्थांची माहिती आवश्यक नाही. अँड मॅनेजर ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसायाचे व्यवस्थापक अँड अदर ऑर्गनायझेशन्स आणि इतर संस्था म्हणजे थोडक्यात काय इतर संस्था व्यवसायाचे मॅनेजर्स मालक यांना संस्थांबद्दल व्यवसायाबद्दल माहिती पाहिजेच आहे असं नाही, तर but also to the various shareholders such as government, investors, customers, employees and researchers. तर ती माहिती कोणाकोणाला आवश्यक आहे but also various other shareholders म्हणजे जे इतर भागधारक आहेत, सभासद आहेत, ज्यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत अशांसाठी सुद्धा ती आवश्यक आहे. सच ॲज गव्हर्नमेंट म्हणजे सरकारसाठी आहे, इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदारासाठी सुद्धा आवश्यक आहे, कस्टमरसाठी सुद्धा आवश्यक आहे आणि एम्प्लॉई म्हणजे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. अँड रिसर्चर म्हणजे कोण संशोधन करणारे जे व्यक्ती आहेत शास्त्रज्ञ म्हणू आपण त्यांना, या सर्वांसाठी या व्यवसाय करणाऱ्या संस्थांची आणि इतर संस्थांची माहिती आवश्यक असते. तर आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याबद्दलची प्रस्तावना आपण या ठिकाणी पाहिली. या प्रस्तावनेत त्यांनी आपल्याला एवढी माहिती दिलेली आहे. पुढचं आपण पाहणार आहोत पॉईंट इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. तर इव्हॅल्युएशन म्हणजे काय तर निर्माण होणे, नवीन उदयास येणे किंवा उत्क्रांती होणे. तर इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगची निर्मिती कशी झाली, उगम कसा झाला किंवा त्याची उत्क्रांती कशी झाली ते आपण या पॉईंटमध्ये अभ्यासणार आहोत. पुढे काय म्हटले पहा. In India, during Chandragupta Maurya regime, Minister Kautilya wrote a book named अर्थशास्त्र. म्हणजे थोडक्यात चंद्रगुप्त मौर्य हा आपल्या भारतामध्ये एक मोठा राजा होऊन गेला आणि या राजाच्या काळामध्ये कौटिल्य नावाचा एक अर्थमंत्री त्या ठिकाणी होता आणि या कौटिल्य यांनी काय केलं आहे अर्थशास्त्र नावाचं पुस्तक त्यांनी काय केलं आहे लिहून काढलेलं आहे. म्हणजे हा चंद्रगुप्त मौर्य हे जे राजे झाले किंवा राजे होते त्यांच्या काळामध्ये त्यांच्याकडे मंत्री म्हणून कौटिल्य हे अर्थतज्ञ म्हणून त्या ठिकाणी काम पाहत होते. त्यांनी अर्थशास्त्र नावाचं पुस्तक काय केलं आहे लिहिलं आहे. व्हेअर इन सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. म्हणजे थोडक्यात काय की जे विविध प्रकारचे तर या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की सम रेफरन्सेस म्हणजे काही संदर्भ त्यावेळेस ट्रेस झाले
सापडले किंवा शोधले गेले की अकाउंटिंग सिस्टीम किंवा अकाउंटिंग मेंटेनिंग कसं करायचं, याबद्दलची नोंद कशी करायची, त्याबद्दलची जी अकाउंटिंग सिस्टीम होती किंवा खातं जे आपण ओपन करून त्याच्यामध्ये जे नोंदी करत होतो ते आपण कशा प्रकारे नोंद करायचं, याबद्दलचे काही रेफरन्सेस या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये आपल्याला सापडले आहेत. त्यानंतरचं सेंटेन्स पहा, आफ्टरवर्ड इट वॉज कॉल्ड ॲज देशीनामा, आणि नंतर याच पद्धतीला देशीनामा म्हणून आपल्या भारतामध्ये काय होते, ओळखले जाते. त्यानंतरचा पहा, आणि मग आपल्या भारतामध्ये ज्या विविध व्यावसायिक आहेत, हे व्यापारी आहेत, हे बरेच व्यापारी आपल्याकडे त्यांची स्वतःची एक नोंद करण्याची पद्धती आहे. तुम्ही सर्वांनी ते पाहायला मिळालंच असेल असं नाही, परंतु एक छोटंसं एक 5 इंचाचं, परंतु रुंदीला उंचीला 5 इंच आणि जवळजवळ 15 ते 30 ते 40 सेंटीमीटर लांब अशा प्रकारची एक छोटीशी लांब अशी वही असते आडवी, आणि त्याच्यावरती ते त्यांच्या पद्धतीने हिशोब त्या ठिकाणी लिहित चालतात. तर सर्वसाधारणपणे अशा अनेक भारतामध्ये विविध प्रकारच्या नोंदी, व्यवहाराच्या नोंदी करण्याच्या पद्धती रूढ झालेल्या आहेत. त्यालाच देशीनामा असं म्हटलेलं आहे. आता प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात थोड्या थोड्या अंतरावरती या पद्धती त्या ठिकाणी हळूहळू विकसित होत गेल्या आणि थोडा थोडा बदलल्याने त्या आपल्याला काय झाल्या, दिसून आलेल्या दिसतात. त्यानंतरचं पाहूया पॅरेग्राफ. In the earlier time of civilization, accounting was done by agents who managed the properties of wealthy peoples. म्हणजेच काय की जेव्हा पूर्वीच्या काळीमध्ये, सभ्यतेच्या काळामध्ये किंवा चांगल्या परिस्थिती असताना जे मालक मोठे श्रीमंत असे व्यक्ती होते, तर या व्यक्तींसाठी नियमितपणे अकाउंटिंग सिस्टीम त्या ठिकाणी काय केली जायची, राबवली जायची. म्हणजे थोडक्यात हिशोबाची नोंद केल्याची जी पद्धत आहे ती त्यांच्या काळामध्ये त्या व्यक्तींसाठी त्या ठिकाणी राबवली जात असे. नंतरचं वाक्य पहा, दे प्रिपेअर अकाउंट्स पिरियॉडिकली फॉर द ओनर्स ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजे थोडक्यात जे पिरियॉडिकली म्हणजे कालावधीप्रमाणे, जसं आपण म्हणतो आता महिन्याने, दररोज, असं त्याला आपण पिरियॉडिकली म्हणतो. तर हे कालावधीप्रमाणे त्या ठिकाणी अकाउंट्स तयार केले जायचे, आणि जे मालक होते, श्रीमंत असे जे व्यक्ती होते, या व्यक्तींसाठी खास हे अकाउंट त्या ठिकाणी तयार केले जायचे. आले सर्वांच्या लक्षात? पुढचं पॉइंट पहा, द रेकॉर्ड्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट वेअर फाउंड इन द 12th century. म्हणजे थोडक्यात काय सांगितलेलं आहे की 12व्या शतकामध्ये डेबिट आणि क्रेडिट, डेबिट म्हणजे नावे आणि क्रेडिट म्हणजे जमा, तर डेबिट आणि क्रेडिटच्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी किंवा रेकॉर्ड्स त्या ठिकाणी आपल्याला आढळून आलेल्या दिसतात. आणि त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांनी हे नोंदणी करण्याचं काम किंवा त्याचं लेखन करण्याचं काम, लिहून काढण्याचं काम त्या काळामध्ये केलेले काय होते आपल्याला दिसून येते. In the year 1494, Luca de Borgo Pacioli, an Italian merchant, introduced double entry bookkeeping system. म्हणजे थोडक्यात 1494 मध्ये काय झालं, हा जो इटालियन मर्चंट होता, इटालियन व्यापारी होता, त्याचं नाव होतं लुका डे बार्गो पॅसिओली. याने काय केलं आहे की डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम शोधून काढली. म्हणजे आपल्याकडे पूर्वीच्या काळी आपल्याकडे फक्त सिंगल एंट्री सिस्टीम किंवा आपली घरगुती हिशोबाची पद्धत असं आपण म्हणूया, एकेरी नोंद पद्धत असं आपण म्हणूया, तर ती त्या ठिकाणी वापरामध्ये होती या पूर्वीच्या काळात. पण इथे आपल्याला असं दिसतं की 1494 मध्ये पॅसिओली या इटालियन मर्चंटने डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम त्या ठिकाणी काय केली, इंट्रोड्यूस केली, त्या ठिकाणी जगापुढे त्या ठिकाणी मांडली थोडक्यात. आणि त्यानंतर मग बरेच बदल झालेले आपल्याला काय होतात, दिसून येतात. पुढचं सेंटेन्स आपण पाहूया. ड्यू टू द इंडस्ट्रियल रिव्हॅल्युएशन इन द 18th and 19th century. म्हणजे जे औद्योगिकरण 18व्या आणि 19व्या शतकामध्ये झाले, त्या शतकामध्ये थोडक्यात मोठी एक प्रकारची औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी आली. इंडस्ट्रियल रिव्हॅल्युएशन, औद्योगिक क्रांती झाली. लार्ज स्केल ऑपरेशन्स वेअर कॅरीड ऑन and joint stock companies emerge as an important form of organization which involve separation of ownership from management.
म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जी औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर व्यवसाय त्या ठिकाणी सुरू झाले आणि जी संयुक्त स्कंद मंडळे होती म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी होती, या जॉईंट स्टॉक कंपन्यांना काय करण्यात आले, एकत्र करण्यात आले आणि जॉईंट स्टॉक कंपनी एक महत्त्वाचं असं एक व्यवसायाचं स्वरूप म्हणून त्या ठिकाणी काय झालं, उदयास आलेलं आपल्याला दिसतंय, ज्यामध्ये व्यवस्थापनापासून व्यवसायाची मालकी वेगळे करण्याची गरज त्या ठिकाणी काय आली, दिसून आली. म्हणजे थोडक्यात काय, आजची आपण कंपनी बघतो की कंपनीमध्ये जे भागधारक किंवा सभासद असतात हे देशभर किंवा जगभर विखुरलेले आहेत, बरोबर. आपण SP या विषयामध्ये सुद्धा हा पॉईंट सविस्तरपणे अभ्यासत आहोत की इथे भागधारक म्हणजेच खरे मालक जे आहेत ते भागधारक सभासद असतात आणि हे देशभर जगभर विखुरलेले असतात, परंतु त्या कंपनीचं व्यवस्थापन मात्र कर्मचारी वर्गाकडून केलं जातं, नोकरदार वर्गाकडून केलं जातं. हे पगारी नोकरदार वर्ग असतो यांच्याकडून हे व्यवस्थापन केले जाते. म्हणजे थोडक्यात इथे काय झालेलं आहे की व्यवस्थापन आणि मालकी यामध्ये त्या ठिकाणी काय झालं, वेगळं त्या ठिकाणी आता आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसतं. म्हणजे पूर्वीच्या काळी हा असं नव्हतं, परंतु जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा हे असं करण्याची म्हणजे थोडक्यात व्यवस्थापन काम एका जणाकडे आणि मालकी मात्र एका जणाकडे असं वेगळं करण्याची गरज त्या काळी 18व्या आणि 19व्या शतकामध्ये निर्माण झालेली दिसून आली. त्यानंतरचं पाहूया आपण. पुढचं वाक्य पहा आता. Hence, to safeguard the interests of owners and investor, the business establishment required detailed information about the business, which paved the way to development of comprehensive financial accounting information system. म्हणजे या काळामध्ये मालक म्हणजेच गुंतवणूकदार यांचं हित किंवा यांचं एक प्रकारचं आर्थिक संरक्षण करण्यासाठी व्यवसायाची अतिशय सविस्तरपणे डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आवश्यक वाटू लागली आणि ज्यामुळे व्यापक आणि मोठ्या प्रमाणावरती या फिनान्शियल ट्रान्झॅक्शनची नोंद किंवा रेकॉर्डिंग करणं या ठिकाणी विविध पद्धतीने किंवा फिनान्शियल अकाउंटिंग सिस्टीम इन्फॉर्मेशन सिस्टीमने त्या ठिकाणी सुरू करण्यात आलं आणि ती प्रणाली त्या ठिकाणी हळूहळू विकसित होत गेली, विकासाचा मार्ग त्या ठिकाणी बाहेर पडत गेला आणि अशा प्रकारे ट्रान्झॅक्शनच्या नोंदी या ठिकाणी अशा प्रकारे विकसित होताना आपल्याला काय होतात, दिसून येतात. नेक्स्ट सेंटेन्स पहा. इन द 10th century 20व्या शतकामध्ये द नीड फॉर अनालिसिस ऑफ फिनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग कॉज इमर्जन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग अ सेपरेट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. म्हणजे 20व्या शतकामध्ये व्यवस्थापनाबाबतचे विविध निर्णय घेण्यासाठी आर्थिक माहितीच्या विश्लेषणाची म्हणजेच मॅनेजरियल डिसिजन मेकिंग इन्फॉर्मेशन ऑफ मॅनेजरियल डिसिजन याबद्दलची माहितीची गरज, त्या माहितीच्या विश्लेषणाची गरज त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळे व्यवस्थापन म्हणजेच मॅनेजमेंट जे आहे त्याचे सुद्धा लिखाण करण्याची एक स्वतंत्र शाखा उदयास आली. म्हणजे इमर्जन्स ऑफ द मॅनेजमेंट अकाउंट ॲज अ सेपरेट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट अकाउंटची एक सेपरेट लिखाणासाठी एक विशिष्ट अशी शाखा, सेपरेट ब्रँच म्हणजे वेगळी शाखा त्या ठिकाणी अकाउंटिंगमध्ये काय झाली, निर्माण झाली किंवा उदयास आलेली आपल्याला काय होते, दिसून येते. या पॉइंटमधला आपण आता शेवटचा पॉइंट पाहूया. दो द अकाउंटिंग वॉज इंडिव्हिज्युअल सेंट्रिक इन द इनिशियल स्टेज ऑफ रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. म्हणजे थोडक्यात अकाउंटिंगची सुरुवातीची जी काळ होता, उत्क्रांतीचा जो काळ होता, या काळामध्ये जे फिनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या नोंदी होत होत्या त्या वैयक्तिकरित्या केंद्रित त्या ठिकाणी होत्या आणि तरीसुद्धा ते विविध क्षेत्रामध्ये विविध विकासाच्या परिणाम त्या ठिकाणी व्यवसायातील वाढीमुळं 21व्या शतकामध्ये त्या ठिकाणी हळूहळू सामाजिक जबाबदारीच्या दृष्टिकोनातून निर्माण झाला. म्हणजे इट हॅज ग्रॅज्युअली डेव्हलप्ड इनटू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग इन द 21st century. म्हणजे 21व्या शतकामध्ये एक सामाजिक जबाबदारीच्या आधारावरती त्याचा विकास त्या ठिकाणी झालेला आपल्याला काय झाला, दिसून आला. त्यानंतरचा पॉइंट आहे, This is due to the vast growth in business activities.
म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारची व्यवसायाच्या ॲक्टिव्हिटीजमधली फार मोठी व्हॉस्ट ग्रोथ म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातली वाढ होती, हे आपल्याला त्यातून दिसून येते. ॲज अ रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन व्हॅरियस फील्ड्स, म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी विकासाचा रिझल्ट चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी दिसून आला. Thus accounting has become inevitable in the modern world of business. आणि म्हणून व्यवसायाच्या आधुनिक जगामध्ये किंवा आपण त्याला म्हणूया आधुनिक किंवा विकसित झालेल्या जगामध्ये या अकाउंटिंगची जी त्या ठिकाणी ज्या गोष्टी होत्या, नोंदी करण्याच्या ज्या गोष्टी होत्या, त्या ठिकाणी हळूहळू काय झाल्या, उदयास आल्या. Thanks for watching my video.